पनवेल पॅन्थर्स वर्सेस रायगड रॉयल्स या दोन संघांच्या दरम्यान इथे मॅच पुन्हा एकदा प्रारंभ होतोय. पहिला चेंडू आपण बघितला उंच आकाशात उडाला होता आणि जर तो जास्त उंची याच्यापेक्षा मिळाली असती तर खेळाडू पोहोचले असते किंबहुना इथे धक्का बसला असता. असं काही घडलं नाही. एक धाव विशाल गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. पहिला चेंडू टाकला. पहिल्या चेंडूवरती विकेटची हलकीची संधी निर्माण केली होती आणि पूर्णतः आपण बघतो की बॉडी लाईनवरती चेंडू आल्यानंतर जास्त बॅट फिरली नव्हती आणि यामुळेच आपण बघतो की कुठे ना कुठे प्रसादच्या खेळीवरती शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. ही विकेट येते की काय असं वाटलं होतं पण तसं काही घडलं नाही. स्वप्नील गायकवाड त्यावेळेला ऑन स्ट्राईक. पाठीमागच्या मॅचमध्ये अर्धशतकीय खेळी साकारणारा हा खेळाडू आपण बघतोय ऑन स्ट्राईक. यावेळेला कधी कधी आपण बघतो की खेळाडूंना अशा प्रकारच्या दुखापती होत असतात. कधी क्रॅम्प येणे तर कधी आपण बघतोय कधी क्रिकेटमध्ये फिल्डिंग करत असताना दुखापती होतात. कधी आपण बघतो की एकमेकांना धडक मारल्याच्या नंतर कधी जबडा तुटतो, कधी डोकं फुटतं, कधी सायटिका तर कधी गुडघ्यांचे देखील आजार होतात. आणि मला असं वाटतं की क्रिकेट खेळताना थोडंसं सावध खेळणं गरजेचं आहे. कारण की जखमा टाळा, आरोग्य सांभाळा आणि आयुष्यभर क्रिकेट खेळा. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय. कुठेही बदलाव नाही. कारण की माहिती आहे विशालला टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतो की एक गोष्टीकडे जास्त फोकस केला जातं ते म्हणजे काही करून जिंकायचं. लिदल बॉल क्रिकेटमध्ये आपण बघतो की जखमा झाल्याच्या नंतर पुढील करिअरचा विचार करून ते खेळाडू थांबतात खेळायचे. परंतु त्या तुलनेने आपण बघतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे नाही बघायला मिळत मोस्ट ऑफली. खेळाडू कितीही जखमा होऊ द्या, खेळाडूंना किती वेदना होऊ द्या आणि काही होऊ द्या तरी देखील आपण बघतो की खेळाडू पुन्हा मैदानच्या आतमध्ये खेळण्यासाठी उभे राहतात. कारण की सर्वस्वी स्वप्न सत्यात उतरवण्याचा टार्गेट मनामध्ये असतो आणि डोक्याला या गोष्टी कळत नाहीत. एका बाजूने आपण बघतो की आपलं यावेळेला मिस फील्ड आपण बघतोय, स्क्वेअर कट केला होता आणि दरम्यान दुसऱ्या धावेसाठी पलायन केलं गेलं. दुसरी धाव देखील होते कंप्लीट. आता धावसंख्या आपण बघतो की 3 वरती जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेला निश्चितपणे आपण तो इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता. कव्हर ड्राईव्ह निवडला इथे. एकच धाव या चेंडूवरती बघायला मिळाली. आतापर्यंत चेंडू झाले 4. प्रसादनं खेळत 1. पहिल्या बॉलवरती सिंगल. स्वप्नीलनं 3 बॉल फेस केले. त्यांच्यावरती त्यानं 3 धावा निर्माण केल्या आणि आता पुन्हा एकदा प्रसाद यादव गोलंदाजी मार्क प्रसाद ऑन स्ट्राईक आपण बघतोय. तर गोलंदाजी मार्कवरती विशाल पुन्हा एकदा आतापर्यंत यशस्वी षटक आपण बघतोय. वाईट बॉल आणि इथे आपण बघतो की गोलंदाजाला वेदना होत आहेत आणि वेदना जरी होत असल्या तरी देखील आपण थोडं ते कुठे ना कुठे वेगावरती त्याचा परिणाम बघायला मिळतोय. चेंडूचा स्पीड आपण बघतोय मध्यम गती दर्जाचे चेंडू त्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. यावेळेला मात्र ताकद दाखवली आहे. पुढ्यात टाकला होता. स्लॉट मधील चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा शॉट. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा. गेंदबाज को सजा. रायगड रॉयल्स का राजा बचा दिया बाजा. षटकार प्रसाद यादवच्या बॅटमधून.
शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय प्रज्वल आपण बघतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आज आपण बघतो खरं तर फायनल मॅच मध्ये निश्चितपणे त्यांनी सकट थरांचं निश्चितपणे नृत्य कौशल्य आपल्याला बघायला मिळणार, डान्सिंग अंपायर बघायला मिळणार आहेत. आणि यासाठी सौजन्य दिलेलं आहे सन्माननीय विलाजी सोनवणे, सन्माननीय कुमारजी जाधव आणि सन्माननीय महेशजी मांजरे यांच्या माध्यमातून हे सौजन्य आहे. तिन्ही मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आताच्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे, धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचेल. आणि यावेळेला ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा इथे शॉट चांगला आहे, इनसाइड आउट पॉवर दाखवली आहे, पॉवर से भी ऊपर, चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक शेठ गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या आपण बघतोय 17 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. आणि हे दुसरं षटक आपण बघतोय मार्गस्थ आहे. यावेळेला स्लॉटमध्ये टाकला होता परंतु तेवढं पिक नाही करता आलं. बिग शॉट खेळायचा होता आणि दरम्यान इथे एका सिंगलच्या मदतीने आपण बघतो धावसंख्या पुढे. लॉंग ऑन एरियामध्ये चेंडूला स्टॉप केलं. धावसंख्या 18. इथे शॉट चांगला आहे, फटका नेत्रदीपक होता, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर फोडलाय
पॉवर वापरली एक्स्ट्रा, चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक्षट गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या 22, 2 षटकांच्या अखेरपर्यंत रायगड रॉयल संघाची ही परिस्थिती आहे. एक महत्वाचा फलंदाज आपण बघतोय इथे त्यांनी गमावलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण यावेळेला आपण बघतोय उमेश मदने यांना आपण बघतोय. पॉवर प्लेच्या दोन्ही गोलंदाजांना आपण बघतोय. खरं तर बऱ्याच वेळा आपण बघतो की हे समीकरण हे रिपीट होत असतं, कारण की पहिलं षटक टाकणारा गोलंदाज आपण बघतो की 5-6 षटकांच्या मर्यादित लढतीमध्ये ही गोष्ट बघायला मिळत असते. परंतु आता आपण बघतोय 8 षटकांची मॅच आहे, त्यामुळे गोलंदाजाचा व्यवस्थित वापर करायचा आहे. दत्ता मरबे यांच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. खरं तर इथे प्रत्येक कॅप्टन म्हणजे केवळ त्यानं ते पद भूषवायचं किंवा त्यानं केवळ टॉससाठी यायचं असं नाही. तर कॅप्टनची भूमिका काय असते? खरं तर एखादा फलंदाज चांगला खेळतोय म्हणून आपण एखादी ट्रॉफी जिंकतो का? असं नाही. कोणत्या खेळाडूला कोणत्या क्रमांकावरती पाठवायचंय हे कॅप्टनला निश्चितपणे चांगलं माहिती असणं गरजेचं असतं. पण त्याचसोबत समोरच्या संघाचे गोलंदाज किती ताकदीचे आहेत आणि त्याच्या अकॉर्डिंग आपला कोणता फलंदाज त्या गोलंदाजाला चांगलं खेळू शकतो, या गोष्टींचं व्यवस्थापन करणं म्हणजे कॅप्टन्सी आहे. कोणता गोलंदाज कोणत्या फलंदाजाच्या विरोधात वापरायचा आहे हे 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 ज्याला कळतं, मला असं वाटतं की त्याच्याकडे ती नेतृत्व क्षमता असते आणि त्याला कॅप्टन असं म्हटलं जातं. यावेळेला मात्र पावर दाखवली. दत्ता मर्बे चेंडूच्या पाठीमागे धावतील आणि तोपर्यंत एकच धाव स्वप्नील गायकवाड यावेळेला स्ट्राईकवरती येतील. धावसंख्या पुढे 24 धावा. यावेळेला आपण बघतोय वाईड चेंडू आहे. माहिती होतं बॅटर आधीच काय करणार आहे, त्यामुळेच आपण तो चेंडू जरा जास्त बाहेर टाकला होता आणि मर्यादेपेक्षा जास्त चेंडू बाहेर होता. धावसंख्या 25 वरती स्थिर आहे. उमेश मदनेचं या षटकामध्ये आतापर्यंत काम अतिशय प्रभावी राहिलेलं आहे आणि 25 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. आतापर्यंत चेंडू टाकले 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. धावसंख्या आपण बघतोय 25 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि आता या षटकातले 3 चेंडू बाकी आहेत. पॉवर प्ले संपल्यानंतर देखील आपण बघतो धावफलक थांबलेला आहे. रायगड रॉयल संघ यापूर्वीच्या मॅचमध्ये देखील पॉवर प्लेमध्ये सुरुवातीला सुमार खेळी बघायला मिळाली होती आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी पॉवर प्ले संपल्यानंतर धावांचा वेग एवढा वाढवला होता की 100च्या पलीकडे ते गेले होते. त्यामुळे जेव्हा आपण बघतो की मोठ्या ओव्हरच्या मॅचेस असतात
मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती सुनीलला महत्वपूर्ण यश मिळत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय गणेश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. धावसंख्या 27. चौथं षटक सुरू आहे आणि अशा प्रकारे धक्का बसणं हे निश्चितपणे टीमसाठी फायद्याचं आहे. फिल्डिंग टीमसाठी ही गोष्ट महत्वाची आहे. पन्हाळा पॅन्थर संघासाठी पुन्हा यावेळेला धक्का बसतोय आणि आणखीन एक जबरदस्त यश. सुनीलचा हा एक नेत्रदीपक चेंडू होता. ब्लॉक होल डिलिव्हरी आणि आणखीन एक खेळाडू इथे उद्ध्वस्त होतोय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पहिलवान प्रथमेश अण्णा गायकवाड जाऊयात मॅचकडे पुन्हा एकदा. पुन्हा एकदा इथे चांगला चेंडू आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न होता. असं नाही होऊ शकलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण तो मनोज पांदे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. सुनील ऑन हॅट्रिक होता. यापूर्वीच्या पहिल्या चेंडूवरती कॅचआउटच्या स्वरूपात त्यानं प्रज्वलला बाद केलं. त्याच्यानंतर आणखीन एक खेळाडू आपण दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला आणि तिसरा चेंडू इथे मात्र विकेटची प्रतीक्षा होती पण तसं नाही घडू शकलं. इथे आपण बघतोय आडव्या बॅटने शॉट खेळून काढलाय आणि लेग मिड विकेट एरियामध्ये हा चेंडू थांबवला जाईल. धावसंख्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. धावसंख्या 28 पर्यंत पोहोचली आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नील गायकवाड इथे आता बऱ्याच वेळापासून मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत परंतु इथे त्यांना यश मिळू शकलेलं नाहीये कारण की एका बाजूने आपण बघतो पाठीमागच्या मॅचमध्ये त्यांनी खूप चांगली खेळी साकारली होती. अजूनही ते मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यामुळे टीमच्या आशा अजूनही त्यांच्या भोवती फिरत आहेत. इथे पुन्हा प्रॉपर कनेक्शन नाहीये. शॉर्ट मिड विकेटमध्ये दत्ता मरबे चेंडूवरती आलेत पैकी आली वेगवान आणि इथे विकेट किपरनं खरं तर चांगला ट्राय केला होता कारण की आपण बघतो की बॉलला सोडून देणं पसंत केलं त्यानं कारण की अशा मोमेंटला बॉल हातात येणं पुन्हा लावणं या गोष्टींसाठी काही क्षण जातात. काही क्षण म्हणण्यापेक्षा मायक्रो सेकंद जातात आणि हेच मायक्रो सेकंद उशीर आपलं यश हिरावून घेतलं जातं. त्या तुलनेने आपण बघतो की जेव्हा तुम्हाला ॲज अ विकेट किपर जेव्हा तुम्ही किंवा ॲज अ बॉलर जरी असाल जेव्हा तुमच्याकडे थ्रो येत आणि यष्टनकडे तुम्ही चेंडू लावत असता अशा वेळेला त्या वेळामध्ये त्या गोष्टी घडणं देखील तितकंच महत्त्वाचं राहतं. यावेळेला मात्र आपण तो डिफेन्स केलाय पुन्हा एकदा पैकी परंतु बॉल हातात नाही आला आणि एक चांगला डिफेन्स एक सिंगल धावसंख्या पुढे. या षटकामध्ये सुनील यांनी केवळ 4 धावा खर्च केल्या तर ड्रिंक ब्रेक होतोय. धावसंख्या 31.
कोलवडी प्रीमियर लीग 2025 झाली धन्य, जेव्हा लाभले तुमच्या वतीने कोल्ड ड्रिंक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी कोल्ड ड्रिंक सौजन्य देणारे माननीय श्री अनिल शेठ पोपळे, समर्थ जनसेट व माननीय श्री विशाल शेठ पोपळे, युवा उद्योजक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. उमेश मधने आलेत गोलंदाजी मार्कवरती. यापूर्वी देखील एक सुंदर षटक हाताळलं होतं आणि केवळ 5 धावांचं षटक त्यांनी हाताळलं होतं. यामुळे आपण बघतो की आणि एक विशेष गोष्ट आपण बघायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये, उमेश मधने त्यांच्या मनाला त्यांना पाहिजे तसं क्षेत्ररक्षण ते लावतायत आणि हे गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला बॉलरला स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं असतं. यावेळेला चेंडूंचा आकाशात शॉट पॉवरफुल, स्वप्नील गायकवाडची बॅट तळपली, गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, केन बाज को सजा, रायगढ़ रॉयल्स का राजा बचा दिया बाजा. शानदार षटकार यांनी आपण बघतो. म्हणजे निश्चितपणे एक त्याच्यासाठी एक मेजवानी राहते. इथे चेंडू उंच आकाशात आहे, पाठीमागून क्षेत्ररक्षक धावत आले, एकानं ब्रेक लावला, दुसऱ्यानं देखील ब्रेक लावला, दोघांचा ताळमेळ चांगला आहे, चेंडूला अडवलंय. धावसंख्या 1 ने जाते पुढे, धावसंख्या 38. आपण चर्चा करत होतो गोलंदाजाला स्वातंत्र्य देणं का गरजेचं आहे. जेव्हा तुमचा नौका बॉलर असेल तेव्हा ॲज अ कॅप्टनने क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं आहे किंवा विकेट किपरने त्याला गायडन्स करणं गरजेचं आहे, बॉल कुठे टाकायचा कुठे नाही टाकायचा. पण ज्यावेळेस तुमचे सिनियर बॉलर असतील तेव्हा आपण बघतो की सिनियर बॉलरला स्वातंत्र्य देणं ॲज अ कॅप्टननं महत्त्वाचं राहतं. कारण की त्या सिनियर बॉलरला माहिती असतं की मी कोणता चेंडू टाकणार आहे आणि फलंदाज कुठे शॉट मारू शकतो, त्या अकॉर्डिंग कुठे फिल्डर उभा केला पाहिजे. या गोष्टी आपण बघतो की त्या बॉलरला, सिनियर बॉलरला खूप चांगल्या प्रकारे माहिती असतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जर चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर काही क्षणी तुम्हाला तुमच्या बॉलरला स्वातंत्र्य देणं देखील तेवढंच महत्त्वाचं राहतं फिल्डिंग सेटअप करत असताना. यावर देखील चांगलं आक्रमण आहे, पाठीमागून क्षेत्ररक्षक धावत आलाय आणि स्ट्रेट ड्राईव्ह, एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे, धावसंख्या चेंडूवरती षटकार, सिंगल 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 असं पाठीमागच्या 4 चेंडूंचं समीकरण राहिलेलं आहे. इथे उंच आकाशात चेंडू झालाय आणि मनोज पांडे यांचा जलवा बघायला मिळतोय. चेंडू पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार.
शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर, चिंता. धावसंख्या या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 46 वरती जाऊन पोहोचलेली आहे. यावेळी देखील फुल टॉस, पण इथे शॉट फसलाय. पाठीमागे संदीप आणि संदीपने लावले दीप. इथे मनोज पांडे यांचा खेळ संपलाय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली. आणि बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा इथे केलेली आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपण बघतोय. 15 चेंडू 21 वरती स्ट्राईक रेट मला वाटतं 150च्या आसपास स्ट्राईक रेट आहे स्वप्नील गायकवाड यांचा. शिवा तापेवार एका बाजूला मैदानच्या आतमध्ये खेळतायत. स्ट्राईक रेट कमी आहे, तो उंचावणं गरजेचं आहे टीमला. उर्वरित 18 चेंडूमध्ये मला असं वाटतं की तुम्हाला 90च्या पलीकडे जाणं गरजेचं आहे. एक किमान धावसंख्या, कारण की प्रतिस्पर्धी संघ देखील अगदी तसाच ताकदवान आहे. आणि अशा ताकदवान संघांच्या विरोधात खेळत असताना तुम्हाला 8 षटकांमध्ये एक चांगला स्कोर तुम्हाला जनरेट करणं महत्त्वाचं राहतं. गोलंदाजी मार्कवरती अजय आलाय, समोर स्वप्नील गायकवाड. लोअर फुलटॉस चेंडू, अतिशय घातक चेंडू होता हा. असा चेंडू खूप जास्त घातक ठरतो. फलंदाज जेव्हा आपण बघतो की वेगात चेंडू येण्याची अपेक्षा करतो, आणि तेव्हा असे जे चेंडू येतात ना, ते सगळ्यात जास्त घातक राहतात. हा चेंडू देखील आपण बघतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. आणि असे जे चेंडू असतात ना, आपण बघतो की विशेषतः जे हिटर बॅटर असतात, त्यांना असे चेंडू अचानक टाकणं हे थोडंसं त्यांना डेफिनेटली आपण तो अवघड जातात असे चेंडू खेळणं. पुन्हा एकदा तेच बघायला मिळालं. यावेळेला चेंडू पुन्हा कमी केला होता. लागले माझ्यामध्ये थोडंसं बघायला लागले का जास्त. धावसंख्येकडे जाऊयात. आपण बघतोय धावसंख्या या वाईड चेंडूमुळे धावसंख्या जाते पुढे. धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचलेली आहे. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केलेली आहे. ओहो, या वेळेला मात्र इथे काय झालंय बघा. अचानक हा चेंडू आला आणि नशीब पाठीमागे बॉल थांबवला जाईल. तिसऱ्या पंचांची केली मागणी बीमर चेंडूसाठी.
यावेळेला मात्र नो बॉल आहे. मला असं वाटतं गोलंदाजांना आज वेगळाच अभ्यास करून आलाय तो. आज त्याचा दिवस वेगळाच आहे. इथे स्लोअर चेंडू आपण बघतो की आपल्याला लहानपणीचं क्रिकेट जर बघायला गेलं तर असं आपण म्हणायचो की फास्ट टाकलं की नो बॉल. आणि इथे मात्र बघायला गेलं तर खूप जास्त स्लो बॉल येतात. सगळे चेंडू स्लो येतात आणि फलंदाज त्याच्या समोर निष्प्रभ ठरतायत. पण यावेळेला मात्र आपण बघतोय टप्प्यात घेऊन कार्यक्रम केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि इथे षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन 6 षटकां संपलाय. पाठीमागच्या षटकामध्ये 14 धावा बघायला मिळाल्यात आणि 60 धावा धावफलकावरती आहेत. 60 ऑन द बोर्ड. चला जाऊयात मैदानच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा उशाल आणि आता अण स्ट्राईक यावेळेला स्वप्नील. 19 चेंडू 21 धावांवरती खेळतोय आणि हा चेंडू चांगला बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 20 चेंडू खेळलाय आतापर्यंत स्वप्नील गायकवाड आणि केवळ 21 धावा. प्रत्येक दिवस सारखा नसतो, प्रत्येक वेळ सारखी नसते. क्षण बदलत जातात, दिवस बदलत जातात, सेकंद बदलत जातात, मिनिटं बदलत जातात, तास बदलत जातात, दिवस कधी वर्ष बदलत जातात. प्रत्येक वेळ सारखी नसते. आणि इथे मात्र वाईड चेंडू आपण बघतो. धावसंख्या जाते वाईडच्या मदतीने पुढे. धावसंख्या 61 वरती जाऊन पोहोचेल आणि ही संकट असली पाहिजेत आयुष्यामध्ये. कारण की सगळेच जण पहिला नंबर सगळ्यांचा यायला लागला, कुणी नापासच नाही झालं तर त्या पहिल्या नंबरची व्हॅल्यू 0 होते. जर एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंद असेल आणि त्याच्या आयुष्यामध्ये संकटच नसतील तर तेव्हा मात्र आपण बघतो की त्या आनंदाची किंमत 0 होते. आनंदाची किंमत तेव्हा वाढते जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये संकट खूप जास्त येतात. संकट तुमच्या आयुष्यात आली पाहिजेत आणि तेव्हा त्या संकटांच्यामुळे तुम्हाला आनंदाची किंमत कळते. 62 धावा धावफलकावरती आपण बघतोय. त्यावेळेला शॉट चांगला आहे, पॉवरफुल अटॅक केलाय, वेळ बदलली आहे स्वप्नील गायकवाडची. येतोय दर्जेदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे, प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग अशात गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली धावत गेलाय आणि जेल सुटलाय. असं जीवनदान देणं हे डेफिनेटली रिस्क आहे, विशेषतः स्वप्नील गायकवाड सारख्या बॅटरला. परंतु या मॅचमध्ये अजूनही म्हणावा असा खेळ त्याला करता आला नाही. 69 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. परंतु असं असलं तरी देखील आपण एखादा खेळाडू बऱ्याच वेळापासून आपण बघतो की
जो आउट ऑफ फॉर्म असेल आणि एखादा चांगला शॉट मिडल जरी झाला तरी देखील त्याला फॉर्म परत यायला वेळ लागत नाही आणि शांत खेळीला तो अशांत करून टाकतो मैदान. आणि बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं. बॅटची इनसाइड एज चेंडू जागेवरतीच आहे आणि थर्डमॅनचा क्षेत्र फाईनलेटचं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 70 पर्यंत जाऊन पोहोचेल. 7वं षटक, शेवटचे 2 चेंडू बाकी. विशाल आतापर्यंत 1.4 चेंडून टाकलेत या इनिंगमध्ये आणि 22 धावा त्यानं खर्च केल्यात. इथे पॉवर दाखवण्याचा प्रयत्न, लॉब केलं होतं चेंडूला, परंतु इथे चूक झाली, झेल निसटला. फेकी देखील अतिशय खराब बघायला मिळाली कारण की खेळाडूच्या अगदी पुढ्यात चेंडू टाकला होता त्यामुळे अशा वेळेस चेंडू थांबवणं कठीण राहतं. 2 धावांच्या मध्ये धावसंख्या 72. 7व्या षटकातला अखेरचा चेंडू आपण बघतोय. भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्गजन. पंच्याहत्तर धावा धावफलकावरती आपण बघतोय. धावसंख्येकडे जाऊयात. आतापर्यंत 75 धावा. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. इथे आपण बघतोय सक्सेसफुली बिग शॉट खेळलाय आणि इथे हा अनसक्सेसफुल ठरलाय लास्ट मोमेंटला. स्वप्नील गायकवाडचा खेळ संपलाय. 26 चेंडू त्यानं खेळले आणि 26 चेंडूमध्ये त्यानं 35 धावा बनवल्या. म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. आप्पाचा विषय हाडे
धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या एकच्या मदतीने जाते पुढे. 76 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. आणि आता हा अखेरचा चेंडू आहे. दत्ता मर्वे आतापर्यंत गोलंदाज सेव्ह मार्कवरती आहेत. 5 बॉलमध्ये केवळ त्यांनी 3 धावा खर्च केल्यात आणि इथे रनआउट होतोय खेळाडू व्हाईट बॉलवरती. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळी. अखेरच्या मुवमेंटमध्ये आपण बघतोय बरीचशी गडबड गोंधळ. आणि धावसंख्येकडे जाऊयात या षटकामध्ये. पाणी लक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेलिब्रिटी मॅच. आणि ज्या दोन टीम खेळणार आहेत, थेऊर आणि केसनंद, दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. कोलवडी प्रीमियर लीग संपूर्ण आमच्या संयोजक आयोजक टीमच्या वतीनं, खास करून स्पर्धेचे आयोजक सन्माननीय स्वप्नील उंद्रे, सन्माननीय दत्ता मरबे, त्याचबरोबर सन्माननीय महेश उंद्रे यांच्या वतीनं दोन्ही संघांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि या क्वालिफायर 2 ची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्या लढतीकडे आपण जाऊया. टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठीचं 80 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. पन्हाळा पॅन्थर्स आणि या रायगड रॉयल्स. रायगड रॉयल्स सर्वप्रथम फलंदाजी केली, 79 बनवल्या आणि 80 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक असेल. सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. इनिंग झाल्यानंतर सेलिब्रिटी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर फायनलचं द्वंद्व या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. चला, बॅट्समन आता विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्यावा. फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्यावा.
क्रिकेटचे हे वारे आमच्या नसा नसात भिनले, क्रिकेटचे हे वारे आमच्या नसा धगधगत्या तेजाने खेळण्या पन्हाळा पॅन्थरचे मावळे खेळायला आले. कोलवडी प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री अजय आबा उंद्रे, चिंतामणी इम्फ्राचे सर्वे सर्वा पन्हाळा पॅन्थर. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. जाऊया एका महत्वपूर्ण सामन्याकडे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पन्हाळा पॅन्थर्स फलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना आपण पाहतोय आणि सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते. दत्ता मरबे संपूर्ण स्पर्धेत अतिशय धडाकेबाज फलंदाजी ज्या दत्तानं केली तो दत्ता मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहतोय. दत्ता मरबेक त्याला साथ देईन विशाल अजय. अजय मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. तर षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी बॉलर प्रसाद यादव बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज तयार. चांगली मॅच होईल, चांगला संघर्ष त्या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय तमाम क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. दत्तावरती या संघानं टाकलेला पूर्णपणे विश्वास, संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार परफॉर्मन्स राहिलाय दत्ता यांचा. शुभम भैया अगदी आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेत चांगली कारकीर्द पाहायला मिळाली. त्यांनी कालच सांगितलं होतं दुसरा सामना, तिसरा सामना आणि चौथा सामना आम्ही खेळणार आहे. परंतु खेळ आहे, खेळात हार जीत असते. चांगला संघर्ष सिंहगड स्मॅशर्स टीमनं जो केला, शुभम भैया आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं चांगला संघर्ष केला शेवटपर्यंत. यावेळेला गुडघा टेकलाय आणि षटकार ठोकलाय. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी ग्रुप ऑफ कंपनीज यांचा उत्तुंग षटकार. 6 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 2 चेंडू टाकून झालेत. दुसऱ्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. हाफ ट्रॅकर होता, हलक्याशा हाताने कव्हर पॉइंटच्या दिशेला खेळून काढला. शतरक्षक चित्याच्या चपळाईनं चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय सिंगल प्राप्त केली जाते. 7 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ मार्गस्थ आहे. चित्त्याची चपळे हा शब्दप्रयोग का वापरला जातो? चित्ता हा प्राणी ताशे 210 किलोमीटर पळू शकतो. एवढा वेग चित्त्याकडे नक्कीच असतो. 7 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. बिनबाद आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रसाद यादव महत्वाचे षटक हाताळत असताना 7 धावा धावफलकावरती बिनबाद आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 1 प्रगती पथावरती जारी आहे. यावेळेला बॅटच्या रीच पासून चेंडू जाणीवपूर्वक हेतुपूर्वक थोडासा दूर ठेवला आणि एक निर्धाव चेंडू पेश केला मैदानाच्या आतमध्ये. 7 रन ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. प्रसाद यादव हे महत्वाचं षटक हाताळत असताना सांघिक धावसंख्या 7, 44 चेंडू आणि जिंकण्यासाठी 73 धावांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवायचा होता, परंतु जास्तीच बाहेर गेलेला चेंडू पंचांनी मात्र खराब कळवला. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 8 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. दत्ता मरबे 3 चेंडू 7 वरती. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय आता अजय स्ट्राईक एंड वरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. मजा येणार आहे मॅच मध्ये. मोठा संघर्ष शेवटपर्यंत पाहायला मिळेल. या वेळेला रिव्हर्स खेळलाय. शतरक्षक करतोय चेंडूचा पाठलाग. शेवटच्या क्षणी सीमारेषेच्या लगत चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय. शतरक्षक होता त्या ठिकाणी
किरण उंद्रे 2 अंकांमध्ये धावफलकानं प्रवेश केला. धावफलक आपण पाहतोय 10 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय पहिलं मार्गस्थ आहे. दत्ता मरबे 3 चेंडू 7 वरती. अजय 2 बॉल 2 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पेश केला. एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 10 धावा धावफलकावरती आहेत आणि आणखीन अगदी आपण पाहतोय अजूनही 7 ओव्हरचा खेळ बाकी असेल. सात होऊनी भवानी आपण सेलिब्रिटी मॅच पाहाल. केसनंद आणि त्यांच्या विरोधात थेऊर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. मजा येणार आहे त्या सेलिब्रिटी मॅचला. प्रेक्षणीय सामन्याला देखील. थेऊर नुकती स्पर्धा त्या गावामध्ये संपन्न होताना आपण पाहिली. एक यशस्वी स्पर्धा थेऊर प्रीमियर लीग. केसनंद या ठिकाणी देखील अनेक स्पर्धेचं आयोजन प्रत्येक वर्षी आपण पाहतो. त्यामुळं दोन्ही गावातील खेळाडू चांगले सरावमधले आहेत. चांगली फायटिंग आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रेक्षणीय सामने अनेक ठिकाणी नक्कीच होत असतात. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन केलं जात आहे. चांगलं कलेक्शन आहे. धाव मिळणार नाही या चेंडूवरती. 10 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. आमचे आयोजक यांनी घेतलेले अथक परिश्रम त्यामध्ये अगदी आपण पाहतोय. आमचे स्वप्नील उंद्रे असतील, महेश उंद्रे असतील, दत्ता मरबे असतील, यांनी घेतलेला अथक परिश्रम मेहनत आणि त्यानंतर मात्र एक सुंदर स्पर्धा तुमच्या समोर आहे. समोरच्या दिशेला उडवलाय. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी दत्ता. डी फॉर डेंजर. दत्ताच्या बॅटमधून हा फटका येतोय. चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक शेट गायकवाड प्रोप्रायटर बोर बोला तरी पेट्रोल टाकल्याप्रमाणे पेट घेते हे नेहमीच आपण पाहिलेलं आहे. यावेळेला देखील अगदी आपण पाहतोय. चांगला फटका खेळला होता. समोरच्या दिशेला शतरक्षका आहे. एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं तर 21 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. शेवटचे 38 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. संघर्ष रंगताना पाहायला मिळेल शेवटपर्यंत या मॅच मध्ये. जिंकणारी टीम थेट फायनल मध्ये जाऊन दाखल होईल. प्रतापगड पॉवर्स या संघाच्या विरोधात फायनल खेळताना पाहायला मिळेल. स्क्वेअर कट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अपील जोरदार आहे. पंचांकडे विकेटची मागणी केली जातीये. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती बिनबाद आपण पाहतोय. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जी केली जाते पन्हाळा पॅन्थर्स टीमच्या वतीनं. 2 ओव्हर 21 धावा. अजूनही 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. आज फायनल डे आहे त्यामुळं आज 4 चाकी गाड्यांची संख्या देखील मैदानावरती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये आमचे काही मान्यवर असतील, बक्षीसदाते असतील, आमचे सगळे संघ मालक असतील, त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. कारण की या सगळ्यांमुळेच ही क्रिकेटची स्पर्धा आम्ही यशस्वी करतोय गेली 5 वर्ष. कोलवडी गाव आयोजित KPL 2025चा सोहळा, कोलवडी प्रीमियर लीगचा सोहळा तुम्ही अनुभवतायत, पाहतायत, आनंद या सामन्यांचा घेतायत. बॉलर तयार होईल. 21 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती आहेत. 36 चेंडू
आणि जिंकण्यासाठी लक्ष असेल ते 59 धावांचं. अजय 5 बॉल 2, दत्ता मरबेक 7 चेंडू 18 मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. मजा येईल या मॅच मध्ये शेवटपर्यंत. रोमार्शकता शनाशनाला नक्कीच पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. ऑन ड्राईव्ह केला त्या ठिकाणी डीप मधून शतरक्षक प्रज्वल चेंडूवरती येताना जो पाहायला मिळेल. महेश मांजरे देखील अगदी आपण पाहतोय इन ऍक्शन पाहायला मिळतात. पुढच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये त्यांना तुम्ही खेळताना पाहसाल. महेश मांजरे यांचं देखील स्वागत असेल. बिनबाद 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. केसनन विरुद्ध थेऊर हा प्रेक्षणीय सामना यानंतर क्रिकेटच्या रसिकांना मैदानावरती अनुभवता येईल, पाहता येईल, आनंद घेता येईल. परंतु त्या अगोदर फायनल मध्ये कोण प्रवेश करतंय याकडे लक्ष लागून आहे. बॅटची काढा घेतली आहे. डीप थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू सुसाट वेगात पोहोचतोय. शतरक्षक पाठलाग करतोय. शतरक्षकाचे प्रयत्न पडले कमी. मिळतीये 4 धावांची हमी. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक शेठ गायकवाड, प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. प्रसिद्ध खेळाडू स्वप्नील सातव या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि संपूर्ण केसनन टीम या ठिकाणी उपस्थित होते. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं. थेऊरची संपूर्ण टीम उपस्थित होते, त्यांचंही मनापासून स्वागत. खास करून आमचे तीनही आयोजक स्वप्नील उंद्रेक, महेश उंद्रेक, त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय दत्ता मरबेक यांच्या वतीनं दोन्ही टीमचं मनापासून हार्दिक स्वागत. यानंतर प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर स्थिर 26 वरती. 32 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. लास्ट 32 बॉल 54 रिक्वायर. 32 चेंडू आणि 54 धावांची गरज. बिनबाद 26 धावा धावफलकावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना संघर्ष जारी. पाहायचे कोण कुणावरती पडणार आहे भारी. क्वालिफायर 2 ची लढत. जिंकणारी टीम फायनल मध्ये जाऊन दाखल होईल. कव्हरच्या दिशेला ओव्हर द कव्हर आक्रमण केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बंदुकीतून गोळी सुटावी तसा फटका. चौकार. पाहुनी मोका लाईक ॲज अ ॲरो. धनुष्यातून बाण सुटावा तसा फटका वेगवान सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळाला. एक्सप्रेस बॉल. तेज तर्रार चेंडू. बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क नाहीये. षटकाची होईल समाप्ती. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र धावा आहेत 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी 30 बॉल 50 असं समीकरण अगदी आपण पाहतोय. सात होऊनी भवानी तीस चेंडू 50 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक बिनबाद 30 धावा धावफलकावरती येत आहेत. 30 आल्यात 50 बनवायच्यात. दत्ता जबरदस्त फलंदाजी करतोय. 12 बॉल 26 वरती नाबाद. उभा आहे दत्ता मरबेक. अजय 6 चेंडू 3 वरती उभा आहे. प्रज्वल गायकवाड हे महत्वाचं षटक क्रमांक 4 हाताळत असताना आपण पाहतोय. 30 बॉल 50 ची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. फार मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. रायगड रॉयल्स चांगला परफॉर्मन्स दिला या टीमनं संपूर्ण स्पर्धेमध्ये. कव्हरच्या दिशेला काय ड्रॉप. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा झेल निसटलाय, सटकलाय. सूर मारला होता, धूर देखील उडाला, परंतु चेंडू हातातून अगदी आपण पाहतोय निसटला. चांगला प्रयत्न, गुड ट्राय अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र एका धावेच्या साहाय्यानं पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. धावा आहेत त्या 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
ऑन साईडच्या दिशेला फटका पुन्हा एकदा खेळून काढलाय. स्क्वेअर लेगचा शतरक्षक. थोडीशी चुकी होती, हातातून चेंडू निसटला, परंतु केवळ सिंगलवरती समाधानी राहावं लागेल. धावा 32, शेवटचे चेंडू 27 शिल्लक असतील आणि या 48 धावांची गरज. 27 बॉल 48 रिक्वायर. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. दबाव तयार करणं दोन्ही फलंदाजांवरती खूप गरजेचं असेल रायगड रॉयलसाठी, परंतु दोन्ही फलंदाज कोणतेही टेन्शन घेत नाहीयेत, दबावामध्ये खेळत नाहीयेत, दबाव जुगारून देत आहेत आणि शांत डोक्यानं सिंगल डबल घेत आहेत. काही खराब चेंडूवरती आक्रमण देखील करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. चेंडू फीड केला जाईल, सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 34 वरती. चांगली गोलंदाजी आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू द्यायचा नाही, षटकार खेळू द्यायचा नाही, चौकार खेळू द्यायचा नाही, असा इरादा, निश्चय, प्रयत्न आणि आतापर्यंत गोलंदाज सक्सेस देखील होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॉलर तयार, पुन्हा एकदा सज्ज. अपील जोरदार त्या ठिकाणी मात्र जी केली जाते. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. यस, ही ट्रॉफी दिली जाणार आहे प्रेक्षणीय सामन्यासाठी. तिचं देखील अनावरण होईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला. रेड कार लाईट चालू आहे पलीकडे डाव्या बाजूला कॉमेंट्री बॉक्सच्या झाडाच्या खाली. ती लाईट कृपया बंद करा, विनंती आहे. हा, म्हणजे तुमचीच बॅटरी उतरेल. आम्हाला तोटा नाहीये, परंतु तुमची बॅटरी उतरेल. दोन सायकल आपण पाहतोय. फायनल मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज साठी या खऱ्या अर्थाने त्या सायकल आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायकलची गरज आहे सद्यस्थितीला अगदी आपण पाहतोय. चला झटपट खेळा, विनंती एवढीच आहे. ट्रॉफीचं अनावरण त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय होईल. प्रेक्षणीय सामन्यासाठी देखील अगदी आपण पाहतोय एक आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या कोलवडी प्रीमियर लीगच्या आकर्षक चषक या ठिकाणी येत आहेत. आपण पाहतोय लक्ष वेधून घेणारी चषक कोलवडी प्रीमियर लीग 2025 ची. बक्षीस वितरणामध्ये अगदी आपण पाहतोय विजेत्या संघांना या आकर्षक चषक नक्कीच दिली जातील. पैसा महत्वाचा नसतो, चषक खूप महत्वाचे असतात. चर्चा होते त्या चषकाकडे पाहून, आठवणी जाग्या होतात. तुम्ही कोणत्या वर्षी काय कामगिरी केली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, त्याच्या आठवणींची साक्ष या ट्रॉफीज नक्कीच देत असतात. आणि त्या आकर्षक ट्रॉफीज खऱ्या अर्थाने या ठिकाणी येत आहेत. सामना चालू होईल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. 24 चेंडू 46 धावांची गरज. यावेळेला व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू. 35 धावा धावफलकावरती. शेवटचे 24 चेंडू आता शेष असतील आणि 45 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 24 बॉल 45 रिक्वायर. झुंजार लढवई आमने सामने, त्यांच्यातील झुंज क्वालिफायर 2 ची लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. अपील जोरदार पंचांकडे केली जाते. प्रत्येक चेंडूच्या लगत मोठाले आवाज आपल्या कानावरती पडतायत. कारण एकच, प्रत्येकानं स्वप्न पाहिले फायनल गाठायची, फायनल जिंकायची. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठी, हा संघर्ष आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी, हा संघर्ष आहे कोलवडी प्रीमियर लीग 2025 KPL 2025 आपल्या नावावरती करण्यासाठीचा. क्वालिफायर 2 ची लढत रंगताना पाहायला मिळते. 23 चेंडू 45 धावांची गरज.
फुलरलेनचा चेंडू समोरच्या दिशेला खेळून काढलाय. चांगलं कलेक्शन. मनीष बापू गायकवाड अगदी आपण पाहतोय उपस्थित, मनापासून स्वागत. कोणती स्पर्धा असो चांगलं योगदान मनीष बापू यांचं असतं. उपस्थित होत आहेत, मनापासून स्वागत. 36 धावा बिनबा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला पुन्हा एकदा शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. चांगलं कलेक्शन. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावा आहेत त्या 38. 21 चेंडू 42 धावांची गरज. प्रेक्षणीय सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. स्वप्नील दादा मान्यवर कळवा कोण कोण असतील. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. एक शानदार षटकार. सामन्याचं गुणोत्तर समीकरण प्रमाण बदलून टाकणारा हा वातावरण झिंगाट करून टाकणारा बुंगाट षटकार. 44 धावा धावफलकावरती. या ठिकाणी ज्यांनी ट्रॉफी या सौजन्य दिलं मनीष बापू गायकवाड आणि त्याचबरोबर युवा उद्योजक उमेश दादा गायकवाड आपण उपस्थित झालात. आपलं हार्दिक स्वागत आणि आपल्या शुभ असते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होईल. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे. त्याचबरोबर सन्माननीय धनंजय गायकवाड आपल्याला विनंती आहे, पलीकडच्या बाजूला टॉस बॉक्स जो आपण केलेला आहे त्या ठिकाणी टॉस आपल्या शुभ हस्ते होतोय. सन्माननीय मनीष बापू गायकवाड उमेश दादा गायकवाड आपल्याला विनंती करतो, आपण पलीकडे टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. त्या ठिकाणी आपण नाणेफेक संपन्न करतोय. 45 धावा. स्वप्नील सातव चला नाणेफेकीसाठी. आणि थेऊरचे कर्णधार विलास सोनवणे दोन्ही कॅप्टनला विनंती आपण या ठिकाणी यायचे. नाणेफेक आपण करतोय. यानंतर जो प्रेक्षणीय सामना होणार आहे त्याचा टॉस. कोलवडी प्रीमियर लीग 2025 मध्ये खेळ रंगलाय खास. पाहूया प्रेक्षणीय सामन्यामध्ये कोण होणार आहे, टॉस का बॉस. चला दोन्ही कॅप्टन विलास सोनवणे आणि स्वप्नील सातव दोघांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. त्या ठिकाणी आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. धावा झालेल्या आहेत त्या 46. यस यस षटकाची समाप्ती. जलपानासाठी त्या ठिकाणी कालावधी दिला जातो आहे. ड्रिंकिंग ब्रेक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. समीकरण या मॅचचं 18 चेंडू 34 धावांची गरज. 46 आतापर्यंत आल्यात आणि 18 बॉल 34 आता जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. चला दोन्ही कॅप्टन स्वप्नील सातव विनंती आहे, चला आपण टॉस बॉक्स मध्ये. आणि विलास सोनवणे आपल्याला विनंती आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचे. थेऊर विरुद्ध केसनंद असा प्रेक्षणीय सामना यानंतर 6 ओव्हरचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. सन्माननीय मनीष बापू गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी सौजन्य दिलं गेलेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर उमेश दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण उपस्थित राहायचंय. नाणेफेक संपन्न होते.
शुभम दादा आपलंही मनापासून स्वागत. शुभम गायकवाड अगदी आपण पाहतोय उपस्थित होत आहेत, मनापासून स्वागत. चला स्वप्नील टॉस साठी, चला स्वप्नील सातव. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी या समोरासमोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय गोरखदादा पवार आपल्याला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचे. धनंजय गायकवाड सर आपल्याला विनंती करतो आपणही या. महेश बापू गायकवाड संघ मालक आपल्याला विनंती करतो आपण देखील त्या ठिकाणी या उपस्थित राहायचे. हॅलो. जे ट्रॉफी अनावरण या ठिकाणी संपन्न होते. प्रेक्षणीय सामन्यासाठी ट्रॉफी दिली जाणार आहे याशी असणार आहे. एका बाजूला स्वप्नील आहेत, शुभम आहेत. या शुभम दुसऱ्या बाजूला कॅप्टन असतील विलास सोनवणे आणि नाणेफेक या ठिकाणी संपन्न होते आपल्या सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते. विलास सर यांनी कॉल केलाय. आणि विलास सोनवणे अर्थात थेऊर टीमनं या ठिकाणी टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंगचा निर्णय आमचा. 6 ओव्हरची मॅच आहे. कोणकोणते गोल आहेत तुमच्या टीम मध्ये आणि काय प्रयत्न असेल फिल्डिंग करायची? समोरची टीम केसनन आहे, किती धावांवरती 6 ओव्हरमध्ये त्यांना रोखून ठेवण्याचा प्रयत्न असेल? हॅलो. हो, याच्या आधीचा वाईट बॉल होता का? आता थेऊर एक वाईड, एक 6 आणि एक डॉट. या दुसरे कॅप्टन आपल्या समवेत आहेत. शुभम गायकवाड आपल्या समवेत आहेत. आता फलंदाजी करायची, काय प्रयत्न असेल? किती टार्गेट सेट केलं जाईल? ओव्हरला 70 पर्यंत करूया. कोणते फलंदाज आहे 70 पर्यंत टार्गेट नेऊन ठेवू शकतात? प्रदीप, स्वप्नील. अशा प्रेक्षणीय सामने सातत्यानं आपण पाहतोय घेतले जातात. या ठिकाणी आयोजन आहे, आपण पाहतोय सन्माननीय स्वप्नील उंद्रे असतील, महेश उंद्रे असतील आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय दत्ता सर असतील. यांनी हे आयोजन केलंय, गाव स्तरावरचं आयोजन आहे. आणि आपण पाहतोय स्पर्धा कोलवडीमध्ये चालू आहे, परंतु केसनन गावाला संधी दिली आहे, थेऊर गावाला देखील संधी दिली आहे. याबाबत काय सांगाल? तिघांनी मिळून जे आयोजन केलं आहे खूप सुंदर केलं आहे. जे काही आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप छान नियोजन आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा असतील. चला आता थेऊरचे संघनायक तर बोलतच नाहीयेत, परंतु थेऊर टीमनं टॉस जिंकलाय विलास सोनवणे यांनी आणि सर्वप्रथम त्यांनी शतरक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. अर्थात केसनन टीम सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. धन्यवाद.
12 चेंडू 7 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 27 धावा या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. टॉस होईपर्यंत कशी चित्र बदलली आहेत. पलीकडेच प्रेक्षणीय सामन्याचा टॉस चालू होता. दत्ता मरबे अगदी आपण पाहतोय डी फॉर डेंजर, जबरदस्त फलंदाजी साकारली आणि या होत्याचं नव्हतं करून टाकण्याची क्षमता दत्तामध्ये आहे ते त्यानं दाखवून दिलं. आता प्रेक्षणीय सामन्यासाठी काही सूचना असतील. दोन्ही टीमनं पॅव्हिलियन नक्कीच ठरवायचे कोण कुठं बसेल, परंतु दोन्ही टीम वेगवेगळ्या पॅव्हिलियनमध्ये बसताना पाहायला मिळतील. प्रेक्षणीय सामना यानंतर जो होणार आहे आणि लगेच मॅच झाल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी फायनलसाठी वेळ पाहिजे. त्यानंतर आपल्याला अंधार पडायच्या आतच बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न करायचा आहे. त्यामुळे सहकार्य वेळेच्या बाबतीत सगळ्यांनी करायचंय. सामना संपल्याबरोबर त्या ठिकाणी थेऊर टीम आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शेवटचे चेंडू 12-7 धावांची गरज. काय फलंदाजी करतोय दत्ता मरबे. 27 चेंडू 60 वरती नाबाद आहे. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय अजय 10 चेंडू 9 वरती त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. बॅटच्या रिच पासून अवे फ्रॉम बॉडी अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूला दूर ठेवलंय. जबरदस्त खेळ. मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप 73 धावांची होती पहिल्या विकेटसाठी. एक मोठी पार्टनरशिप बनवली गेली, एक मोठी भागीदारी. या वेळेला अगदी आपण पाहतोय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय अजय उंद्रे प्रोप्रायटर चिंतामणी. उंद्रेक आणि दत्ता मरबे 3 मित्रांमध्ये फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मजा येणार आहे फायनलच्या लढतीमध्ये, परंतु त्या अगोदर प्रेक्षणीय सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. दत्ता मरबे आपल्याला विनंती करतो हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा. आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि थेऊर टीम आपलं एक पॅव्हिलियन निवडायचंय आणि ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही टीम 12 मॅन. सर्वप्रथम या ठिकाणी ज्याला सगळ्यांची नावं माहीत आहेत, विलास सोनवणे सर आपला 12 मॅन ज्याला